नमस्कार, मी वैष्णवी तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आज आपण फक्त एक ब्लाऊज पीसपासून न शिलाई मशीनचा यूज करता किंवा न मोजमाप घेता न कट करता अतिशय छान आणि सुंदर अशी हँड पर्स कशी तयार करायची ते बघणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ संपूर्ण बघा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पीस तर यूज करणारच आहोत, पण न गाठ मारता या ठिकाणी हँड पर्स कशी तयार करू शकतो ते या ठिकाणी बघणार आहोत। अगदी नवीन पद्धत आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात देखील शेअर करायला विसरू नका। या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची बिलकुल गरज नाही आहे। बघा, अतिशय सोपी पद्धत आहे। सुरुवातीला मी या ठिकाणी ब्लाऊज पीसला या प्रकारे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे। त्यानंतर सेंटर पकडून तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशा प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहे। आणि बघा, जो सेंटर आहे ना, त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित काटेपिनने याला एकदम छान असं फिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे एखादी जुनी साडी असेल आणि त्या साडीची लेस तुमच्या घरामध्ये जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर ती लेस आपल्याला या ठिकाणी या प्रकारे लावून घ्यायची आहे। बघा, मी ज्या ठिकाणी ही काटेपिन फिक्स केलेली होती त्या ठिकाणी आपल्याला एक साडीचा लेस मी या ठिकाणी घेत आहे आणि त्या लेसला व्यवस्थित या ठिकाणी गोल गुंडाळून घ्यायचं आहे। अगदी सोपी प्रोसेस आहे, पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। या ठिकाणी बघा, व्यवस्थित असं मी लेस आणि त्याला वरतून काटेपिन एकदम छान अशी सेट करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता। आता हे जे दोन भाग आहेत ते एकावर एक व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे मी याला एकदम छान असे सेट करून घेतलेले आहे। आता आपल्याला या ठिकाणी सुई धाग्याच्या मदतीने शिवून घ्यायचं आहे। आपल्याला या ठिकाणी शिलाई मशीनची देखील गरज नाही। आता बऱ्याच महिलांकडे शिलाई मशीन नसते, त्यांना प्रश्न पडतो की आपल्याकडे शिलाई मशीन नाही, मग आपण हँड पर्स कशी तयार करणार। आता या ठिकाणी आपल्याला शिलाई मशीनची गरज बिलकुल नाही। माझ्याकडे देखील शिलाई मशीन नाही, मग ही हँड पर्स कशी तयार करायची, तर तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे मी सुई धागा घेतलेला आहे आणि सुई धागाच्या मदतीने आपण बघा या प्रकारे याला एकदम छान असं शिवून घेणार आहोत। तर बघा, या साईडने अशा प्रकारे शिवून घेत आहे, तर सेम त्या पलीकडच्या साईडने सुद्धा आपल्याला याला एकदम छान असं शिवून घ्यायचं आहे। तर बघू शकता, एका साईडने मला एकदम छान असं शिवून घेतलेलं आहे, सेम आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर बघू शकता, अशा प्रकारे मी याला दुसऱ्या साईडने सुद्धा शिवून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे याला असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला क्रॉसमध्ये जोडलं की या प्रकारे आता आपल्याला इथं सुद्धा एकदम छान असं शिवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला खालून सुद्धा शिवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला इथे जे कोपरे आहे ते कोपरे आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी साधारण इथे 1 ते 1.5 इंच इतका आपल्याला आडवी अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। आणि दोन्ही भाग आपल्याला अशाच पद्धतीने जे कोपरे आहे ते अशा पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावरती अशा सुई धाग्याच्या मदतीने अशी शिलाई मारून घ्यायची आहे। बऱ्याच महिलांकडे सामान ठेवण्यासाठी पर्स नसतात, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी होणार आहे। 1 रुपया पण खर्च न करता अतिशय छान आणि सुंदर अशा पद्धतीने हँड पर्स आहे, जी आपल्याला या ठिकाणी तयार झालेली आहे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही पर्स बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही या बॅगला शॉपिंग करण्यासाठी सुद्धा घेऊन जाऊ शकता। यात खूप सारं सामान बसतं। तुम्ही यात मोबाईल ठेवू शकता, पाण्याची बॉटल देखील अगदी आरामात यामध्ये मावेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये भरपूर अशा तुमच्या वस्तू तुम्ही ठेवू शकतात, किंवा घरामध्ये देखील तुमच्या काही वस्तू पडलेल्या असतात त्यासुद्धा यात इझिली बसेल। एवढी सुंदर आणि एवढी मोठी ही बॅग बनवून रेडी झालेली आहे। तर बघा, आपली ही जी हँडबॅग आहे तर हातामध्ये पकडण्याचं सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बनवून रेडी झालेलं आहे। तर मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचे देखील भरपूर असे पैसे बचत होईल। आणि तर बघू शकता, 1 रुपयासुद्धा खर्च न करता आपली ही हँडबॅग तयार झालेली आहे। तर चला, इथेच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।